जर का तुम्ही हे पाणी फुलके घरच्यांना करून खायला दिले की ते काय तुमचं कौतुक केल्याशिवाय राहत नाहीत, कारण एवढे भारी लागतात ना, एकच नंबर. आधी पाणी बनवून घ्यायचं. त्यासाठी एका मिक्सरच्या भांड्यात भरपूर कोथिंबीर टाकायची, भरपूर पुदिना टाकायचा, नंतर अद्रकचा एक तुकडा टाकायचा, 2 ते 3 हिरव्या मिरच्या टाकायच्या, थोडंसं लसूण टाकायचा, काळं मीठ टाकायचं, चाट मसाला टाकायचा, थोडासा गूळ टाकायचा, चिंच टाकायची, साधं मीठ टाकायचं आणि पाणी टाकून बारीक करून घ्यायचं. नंतर एका बाउलमध्ये काढून घ्यायचं. त्यात आपल्याला पाहिजे तेवढं पाणी टाकून द्यायचं. नंतर बर्फ टाकायचा, लिंबू पिळून टाकायचं आणि 2 ते 3 लिंबाच्या फोडी पण टाकून द्यायच्या. कट केलेला कांदा टाकायचा आणि कट केलेली कोथिंबीर टाकायची. पाणी आपलं तयार झालं. आता फुलके बनवण्यासाठी मी 2 तास उडीद डाळ भिजवून घेतली. तुम्ही तुमच्या आवडीनुसार बेसन पीठ किंवा कोणतीही डाळ घेऊ शकतात. मी उडीद डाळ घेतली. आता ही डाळ मिक्सरच्या भांड्यात टाकायची. त्यात चवीनुसार मीठ टाकायचं, थोडं पाणी टाकायचं आणि बारीक करून घ्यायचं. नंतर याचे छोटे छोटे फुलके तेलात सोडून द्यायचे आणि लो फ्लेमवर भाजून घ्यायचं. सगळं भाजून झाले की पाण्यात टाकून द्यायचे. 5 मिनिट पाण्यात ठेवायचे. पाण्यात मुरले केवढे भारी लागतात ना, खूपच. रेसिपी आवडली तर लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा.